गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण बघणार आहोत मॅनेजमेंट ऑफ फार्म अँड फार्म ॲनिमल. मला वाटतं प्रिव्हियसली आपण बघितलं होतं व्हॉट इज मीन बाय ॲनिमल हजबंड्री. ॲनिमल हजबंड्री म्हणजे काय? तर ॲनिमल हजबंड्री म्हणजे ॲनिमल हजबंड्री इज अन ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस विच डील्स विथ केअर and breeding of livestock like buffaloes, cows, pig, horses, cattle, sheep, camel, goat, etc., which are useful to humans. It also includes poultry farming, fish farming, beekeeping, sericulture and light culture, etc. हे सगळं आपण बघितले, डिस्कस केले. आता त्याच्यामध्ये आपण हा खूप महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे, मॅनेजमेंट ऑफ फार्म अँड फार्म ॲनिमल्स. द फार्म मॅनेजमेंट बिगिन्स विथ सिलेक्शन ऑफ हाय इल्डिंग ब्रीड. फार्म मॅनेजमेंटमध्ये पहिलाच सगळ्याचा मुद्दा म्हणजे हाय इल्डिंग ब्रीड आपण सिलेक्ट केल्या पाहिजेत, की ज्या उत्पन्न काय देणार आहेत, ज्या देणार आहेत, दूध काय देणार आहेत जास्त, मध काय देणार आहेत जास्त देणार आहेत, अंडी जास्त देणार आहेत, मांस जास्त देणार आहेत. ठीक आहे. दर फूड रिक्वायरमेंट, त्यांना लागणारं जे फूड आहे काय रिक्वायरमेंट आहे, किती ग्रॅममध्ये लागणार आहे, किती किलोमध्ये लागणार आहे, एक्सेट्रा. सप्लाय ऑफ ॲडिक्वेट न्यूट्रिशनल सोर्सेस, त्याच्या फिडिंग ह्याच्यामध्ये जे फॅट, कार्बोहायड्रेट, विटॅमिन्स, जे काय न्यूट्रिशनल सोर्सेस आहेत ते कितपत आहेत, क्लिनलीनेस, स्वच्छता, हायजिनिक कंडिशन मेंटेन करणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. अँड द एन्व्हायरमेंट अँड मेंटेनन्स ऑफ हेल्थ, त्यांचे हेल्थ आहे म्हणजे व्हेटरनरी डॉक्टरांच्याकडून ते चेकअप करणं, त्यांच्याकडे लक्ष ठेवणं, त्यांना कुठले आजार आहेत, रोग आहेत, कुठले पॅथोजन आहेत, एक्सेट्रा. द मॅनेजमेंट ऑफ फार्म ॲनिमल इन्क्लूड व्हेटरनरी सुपरविजन. हा सगळ्यात महत्त्वाचा हे आहे. आपल्यालासुद्धा लक्षात ठेवा की आफ्टर 12वी झाल्यावर तर तुम्ही नीटमधून ॲनिमल हजबंड्री किंवा व्हेटरनरी सायन्सकडे सुद्धा चांगलं करिअर करू शकता. म्हणजे त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो जनावरांचे डॉक्टर. हे सुद्धा फील्ड खूप चांगलं आहे. तर व्हेटरनरी सुपरविजन, व्हॅक्सिनेशन, त्यांना लसीकरण द्यायला पाहिजे. हाय इल्डिंग क्रॉस ब्रीड डेव्हलपमेंट, जे जास्तीत जास्त असे ब्रीड आपण डेव्हलप करायला पाहिजेत, त्यालाच आपण क्रॉसिंग मेथड म्हणतो, आपण पुढे बघणार आहोत, की जेणेकरून त्याचे ब्रीड आहेत त्या हाय इल्ड देतील. प्रोडक्शन अँड प्रिझर्वेशन ऑफ प्रॉडक्ट, जे त्याचे प्रॉडक्ट आहेत, आता हनी आहे तो प्रिझर्व करायला पाहिजे, दूध आहे ते प्रिझर्व करायला पाहिजे, ठीक आहे, अंडी आहेत ते प्रिझर्व करायला पाहिजेत, ठीक आहे. तर प्रिझर्वेशन ऑफ प्रॉडक्ट हा सुद्धा कॉन्सेप्ट तितकाच महत्त्वाचा आहे. नुसतं त्यांच्याकडून घेणं हे नाही आहे, तर ते जे आपण घेतो आहे ते प्रिझर्व करणं हेही तितकं काय इम्पॉर्टंट आहे. आणि डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, की त्याचं वितरण करणं. अँड मार्केटिंग करणं आणि ते बाजारामध्ये उपलब्ध करणं. व्हॉट इज द मेन एम ऑफ ॲनिमल ब्रीडिंग. आता हे सगळं करायचं असेल तर आपल्याला ब्रीडिंग करायला पाहिजे. तर व्हॉट इज मीन बाय ॲनिमल ब्रीडिंग. द मेन एम ऑफ ॲनिमल ब्रीडिंग इज टू इम्प्रूव्ह द डिझायरेबल क्वांटिटी ऑफ प्रॉडक्ट अँड टू इन्क्रीज द यील्ड ऑफ ॲनिमल. डिझायर क्वालिटी म्हणजे काय, जे ऐच्छिक गुण आहेत, जे आपल्याला ते सगळे गुण पाहिजेत, ते सगळे गुण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हाय इल्डिंग ॲनिमल, की जे उत्पादन काय करणार आहे, जास्त देणार आहे, त्यालाच आपण काय म्हणतो आहे, ॲनिमल ब्रीडिंग. नेक्स्ट आपण बघणार आहोत की व्हॉट इज ब्रीड. मग ब्रीड म्हणजे काय. अ ग्रुप ऑफ ॲनिमल रिलेटेड बाय डिसेंट अँड सिमिलर इन मोस्ट कॅरेक्टर लाईक जनरल अपीअरन्स, फीचर्स, साईज, कन्फिग्युरेशन, एक्सेट्रा आर सेड टू बी बिलॉंग टू अ ब्रीड. ब्रीड म्हणजे काय, की एक फ्लॉक म्हणजे ग्रुप, एक असा समूह की जो डिसेंट आहे, एकसारखा दिसतो आहे, सिमिलर आहे, त्यांचे सगळे जे कॅरेक्टर आहेत म्हणजे वरून दिसणं, त्यांचे जनरल ॲपिअरन्स, त्यांच्या सवयी, त्यांचे फीचर्स, त्यांचे कन्फिग्युरेशन, हे सगळे जर एक असतील तर त्याला आपण काय म्हणतो आहे, ब्रीड म्हणतो आहे. आता सगळ्यांना तुम्हाला माहिती असेल की अमेरिकन लोक वेगळे दिसतात, इंडियन लोक वेगळे दिसतात, चायनीज लोक वेगळे दिसतात, ठीक आहे. तसं लक्षात ठेवा गायींच्यामध्ये पण बघा, की म्हैशींच्यामध्ये पण बघा, भरपूर ब्रीड्स आता आपण बघितलं. जाफराबादी म्हैस खूप मोठी असते, धिप्पाड असते, शिंग अशी करली म्हणजे अशी हे झालेले असतात, खालून वर आलेले असतात, ठीक आहे. मुराची बघा, शिंग अशी फिरलेली असतात गोल, ठीक आहे. म्हणजे आपण ब्रीड ओळखू शकतो त्यांचे अपीअरन्स, जनरल कॅरेक्टर, त्यांचे फीचर्स, त्यांचे कन्फिग्युरेशन ह्याच्यावरून. आता खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे हा. ब्रीडिंग, टाईप ऑफ ब्रीडिंग. ब्रीडिंग कॅन बी ऑफ 2 मेन टाईप्स. आता 2 प्रकारची ब्रीडिंग आहेत. पहिला आहे इन ब्रीडिंग आणि दुसरा आहे आउट ब्रीडिंग. त्यातलं पहिलं आपण बघूया. किंवा असा क्वेश्चन विचारते, एक्सप्लेन द मेथड्स यूज्ड इन ॲनिमल ब्रीडिंग. द फॉलोइंग आर द 2 मेथड्स यूज्ड इन ॲनिमल ब्रीडिंग. नेमली पहिली यातली आहे इन ब्रीडिंग आणि दुसरी आहे आउट ब्रीडिंग. इन ब्रीडिंग बघूया आपण. In breeding, it involves breeding of closely related individual for 4 to 6 generation, which results to increase homozygosity. म्हणजे असा
असे ब्रीड्स की लक्षात ठेवा 4 ते 6 जनरेशन म्हणजे 4 ते 6 पिढ्या ते काय आहेत त्यांचा क्रॉस ही एकमेकाशीच केलेला आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये जो सारखेपणा आहे हा काय खूप आहे. त्यालाच आम्ही काय म्हणतो आहे होमोझायगोसिटी. म्हणजे 4 ते 6 जनरेशन आपण काय केलेलं आहे त्यांचा क्रॉस त्यांच्यातच केलेला आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये जो सारखेपणा आहे जी सिमिलरिटी आहे ही काय आहे ती मॅक्झिमम आहे. बाय इनब्रीडिंग प्युअर लाईन्स ऑफ ॲनिमल कॅन बी ऑब्टेन्ड. आणि हे असं केल्यामुळं 4 ते 6 जनरेशन त्याचा क्रॉस त्याच्यातच केल्यामुळं त्यांच्यामध्ये काय आलेले आहे प्युरिटी आलेली आहे. इनब्रीडिंग इज हेल्पफुल इन इलिमिनेशन ऑफ हार्मफुल रेसेसिव्ह जीन. आता हे असं केल्यामुळं जे हार्मफुल रेसेसिव्ह जीन आहेत, आता रेसेसिव्ह म्हणजे काय बघा, ठीक आहे, दोन गोष्टी आहेत, डॉमिनंट आणि त्याच्या अपोजिट रेसेसिव्ह. जे कॅरेक्टर डॉमिनंट आहे, आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो की एक ॲनिमल आहे, त्या ॲनिमलची केसं सिल्की आहेत, त्याची फर, आणि दुसरे ती कर्ली आहेत दुसऱ्या ॲनिमलची. आणि यांचा जर क्रॉस आपण केला तर जे कॅरेक्टर डॉमिनंट आहे म्हणजे कर्ली हेअर जर डॉमिनंट असेल तर ते पुढच्या पिढीमध्ये ते एक्सप्रेस होईल. आणि जर सिल्की हेअर्स हे जर रेसेसिव्ह असेल तर ते काय होणार आहे इलिमिट होईल. ठीक आहे. मग हे ज्यामुळं ह्या इनब्रीडिंगमुळे काय होतं आहे की जे रेसेसिव्ह जीन्स आहेत, जे नको असणारे जीन्स आहेत हार्मफुल, हे काय होतात ॲटोमॅटिक इलिमिट होतात. अँड फॉर द ॲक्युमुलेशन ऑफ सुपिरियर जीन्स. आणि त्याच्यामुळे काय होतात ह्याच्यामुळं होमोझायगोसिटी तर होते आणि त्यामुळे काय होतात सुपिरियर जीन्स काय होतात जे नेक्स्ट यंग वन आहे जे जनरेशन आहे त्याच्यामध्ये ॲटोमॅटिक येतात. इनब्रीडिंग हॅज द डीमेरिट दॅट इज युजली रिड्यूस द फर्टिलिटी अँड प्रोडक्टिव्हिटी. फक्त याचा एकच ड्रॉबॅक आहे आणि सांगितलेलं आहे त्याचा डीमेरिट. इट रिड्यूस द फर्टिलिटी. फर्टिलिटी म्हणजे काय की फर्टिलिटी म्हणजे नेक्स्ट जनरेशन तयार करण्याची जी प्रोसेस आहे, जी कपॅसिटी आहे ती काय होते थोडीशी कमी होते. म्हणजे फर्टिलिटी लॉस आली तर जे यंगमेंट्स आहेत त्याचं प्रोडक्शन काय होईल कमी होईल आणि प्रोडक्टिव्हिटी, त्यामुळं जो पुढचा प्रॉडक्ट आहे तो सुद्धा काय होणार आहे कमी होणार आहे. ह्याचा डीमेरिट आहे. नेक्स्ट मेथड आहे ती आहे आउटब्रीडिंग. इट इन्व्हॉल्व द ब्रीडिंग ऑफ अनरिलेटेड ॲनिमल्स. आता अनरिलेटेड ॲनिमल्स म्हणजे काय बघा, ठीक आहे, आपण असं म्हणूया की कोल्हापूरमधली गाई आहे आणि जो आपण आता बैल वापरणार आहे तो आता आपण वापरणार आहे सोलापूरचा किंवा पंढरपूरचा त्या साईडचा. ठीक आहे. म्हणजे 4 ते 6 जनरेशन त्या गाईचा आणि त्या बैलाचा काहीही संबंध नाही आहे. इट इन्व्हॉल्व ब्रीडिंग ऑफ अनरिलेटेड ॲनिमल. म्हणजे त्या दोघांचा संबंध एकमेकाशी काहीही नाही आहे. द ॲनिमल मे बी ऑफ द सेम ब्रीड बट हॅविंग नो कॉमन ॲन्सेस्टर. ब्रीड सेमच आहे. इथली गाई लक्षात ठेवा किलारी आहे आणि तिकडचा बैलसुद्धा किलारी जातीतलाच आहे, फक्त त्यांच्यामध्ये रिलेशन काहीही नाही आहे. त्यालाच आपण काय म्हणतो आहे लक्षात ठेवा अनरिलेटेड ॲनिमल्स. द ॲनिमल मे बी ऑफ द सेम ब्रीड बट हॅविंग नो कॉमन ॲन्सेस्टर फॉर 4 to 6 जनरेशन. 4 ते 6 जनरेशन त्या गाईचा आणि त्या बैलाचा काही संबंध नसला पाहिजे. आता आउटक्रॉसिंग आपण बघूया. त्यातलं आउटक्रॉसिंग पहिल्यांदा इट इन्व्हॉल्व, आता बघा त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. आउटक्रॉसिंग, सेकंड क्रॉस ब्रीडिंग आणि इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन. आता आउटब्रीडिंगमध्ये हे 3 सब टाईप आहेत. त्यातलं पहिलं आपण बघूया आउटक्रॉसिंग. इट इन्व्हॉल्व ब्रीडिंग बिटवीन द ॲनिमल ऑफ डिफरंट स्पेसीज. इट इज also known as interspecific hybridization. बघा इट इन्व्हॉल्व ब्रीडिंग ऑफ बिटवीन ॲनिमल ऑफ डिफरंट स्पेसीज. वेगवेगळे आहे, ही गाई वेगळी आहे ती गाई वेगळी आहे, किंवा तो बैल वेगळ्या जातीतला आहे. लक्षात स्पेसीज बदलली त्याला आपण काय म्हणतो आहे आउटक्रॉसिंग. अशामुळं लक्षात ठेवा हायब्रिड ॲनिमल फॉर्म होतात. म्हणजे अशा काही गाई तयार होतील की 50% कॅरेक्टर तिकडचे 50% कॅरेक्टर ह्या स्पेसीजमधले. ठीक आहे. आउटक्रॉसिंग हेल्प टू रिमूव्ह द इनब्रीडिंग डिप्रेशन. हे डिप्रेशन आहे ते काय करतात त्या रिमूव्ह करतात, म्हणजे हे फायद्याचं आहे काही कधी कधी. सेकंड आहे क्रॉस ब्रीडिंग. इट इन्व्हॉल्व द ब्रीडिंग ऑफ सुपिरियर मेल ऑफ वन ब्रीड अँड सुपिरियर फिमेल ऑफ अनादर ब्रीड. ठीक आहे. हे क्रॉस ब्रीडिंग थोडंसं चॅलेंज देणार आहे. ठीक आहे. म्हणजे एखादी स्पेसीज आहे, आपण असं समजूया की पहिली स्पेसीज आहे जाफराबादी आणि दुसरी आहे मुर्रा.
मग जाफराबादीमधला सुपिरियर मेल घ्यायचा आणि मुरा जातीमधली सुपिरियर फिमेल घ्यायची. एकदम जी बेस्ट आहे. आणि त्यांचा काय करायचा, क्रॉस करायचा. ह्याला आम्ही काय म्हणतो, क्रॉस ब्रीडिंग. बाय क्रॉस ब्रीडिंग द ॲनिमल ब्रीड ऑफ डिझायरेबल कॅरेक्टर आर डेव्हलप. त्यात एक छान उदाहरण दिलं आहे त्यांनी सिलेबसमधलं. हिरसाडेली इज अ न्यू ब्रीड ऑफ शीप डेव्हलप फ्रॉम क्रॉस ब्रीडिंग ऑफ बिकानेरी, यू अँड मरायनो रॅम्स इन पंजाब. पंजाबमध्ये लक्षात ठेवा, हिरसाडेली नावाची एक क्रॉस ब्रीडिंगचं एक्झाम्पल दिले, खूप छान दिले. अशी एक शेळी त्यांनी तयार केली, शीप म्हणजे सॉरी बकरी, की तिचं नाव दिलं हिरसाडेली. ही हिरसाडेली कशी तयार केलेली आहे, 2 घेतलेत बघा. एक बिकानेरी यू आणि दुसरी आहे मरायनो रॅम्स. हे पंजाबमधल्या दोन्ही मेंढी आहेत, ह्या शीप आहेत. ह्यांचा क्रॉस केला आणि हा क्रॉस केल्यावरती जी शीप तयार झाली ही मिक्स आहे. तिचं नाव काय दिलं त्यांनी, हिरसाडेली. हे एकदा CETला विचारलेलं आहे बरं का, क्रॉस ब्रीडिंगचं एक्झाम्पल हिरसाडेली, हे लक्षात ठेवा. आणि लास्ट आहे इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन. इट इन्व्हॉल्व द ब्रीडिंग ऑफ ॲनिमल ऑफ 2 डिफरंट बट रिलेटेड स्पेसीज. 2 वेगवेगळ्या आहेत पण रिलेटेड स्पेसीसमधलीच आहे. इट रिझल्ट्स इन द फॉर्मेशन दॅट इज प्रोडक्शन ऑफ ॲनिमल विच डिझायबल कॅरेक्टर फ्रॉम बोथ दी पॅरेंट्स, बट सच ब्रीडिंग इज नॉट ऑलवेज सक्सेसफुल. आता ह्याच्यामध्ये हे खूप छान एक्झाम्पल आहे. घोडा सगळ्यांना माहीत असेल, हॉर्स. सगळ्यांना गाढव माहिती आहे, डॉंकी. आता हे गाढव आणि डॉंकी याचा जर क्रॉस केला तर लक्षात ठेवा, जो तयार होणारा जो प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्टला आपण काय म्हणतो आहे, खेचर, म्यूल. ठीक आहे. हे जे म्यूल आहे, हे म्यूल घोड्यासारखं पण दिसतं आहे, गाढवासारखं पण दिसतं आहे. आणि हे वाहतूक करण्यासाठी खूप चांगलं आहे. ठीक आहे. बरीच लोक जंगलामध्ये ह्याच्यामध्ये किंवा ड्राय एरियामध्ये ह्या म्यूलचा वापर करतात शेतामध्ये. त्याला आपण खेचर म्हणतो. मग हे खेचर काय आहे, मिक्स आहे रे, घोडा पण आहे आणि गाढव पण आहे, बरोबर आहे. पण ह्याचा एक प्रॉब्लेम आहे की दे आर स्टराईल. लक्षात का, म्हणजे लक्षात ठेवा, हे जे म्यूल आहेत हे काय करत नाहीत, रिप्रोडक्शन करत नाहीत. ठीक आहे. द म्यूल इज अ ब्रीड ऑप्टेन फ्रॉम द हॉर्स अँड डॉंकी. दे आर स्टराईल. लक्षात ठेवा का. तर हे इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन आहे. म्हणजे लक्षात ठेवा, म्यूलपासून म्यूल तयार होत नाही किंवा डॉंकी पण होत नाही आणि हॉर्स पण होत नाही. म्यूल हे म्यूलच राहतो. ठीक आहे. दे आर स्टराईल. नेक्स्ट आहे पुढचं कॉन्सेप्ट, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. ठीक आहे. आता सगळ्यांना माहीत असेल सिमेन. सिमेन म्हणजे स्पर्म आणि जे फ्लुइड असतं कलेक्टिव्ह त्याला आपण काय म्हणतो, सिमेन. आणि हे जे सिमेन आहे तर सगळ्यांना माहीत असेल की ग्रामीण भागामध्ये बऱ्याच आपल्या विद्यार्थ्यांना माहीत असेल की डॉक्टर येतात, गाडीवरून येतात आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये डिक्कीमध्ये एक सिलेंडर असतं, त्याच्यामध्ये नायट्रोजन गॅस असतो आणि त्याच्यामध्ये सिमेन असतं, त्यालाच आपण विरी असं म्हणतो. हे वेगवेगळ्या बैलांचं काढलेलं असतं आणि ते काय करतात, एक ग्लासची अशी एक कांडी असते त्याच्यामध्ये घालतात आणि ते बरोबर बॅक साईडून त्या म्हैशीच्या किंवा त्या गाईच्या थ्रू वजाना आत इन्सर्ट करून हे टेक्निक आहे. ह्या टेक्निकचं नाव आहे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. द आर्टिफिशियल इन्सेमिनेशन टेक्निक यूज फॉर कंट्रोल्ड ब्रीडिंग एक्सपेरिमेंट. ठीक आहे. आता कंट्रोल म्हणजे काय, की जो ब्रीडिंगचा प्रोग्राम आपल्या कंट्रोलमध्ये आहे त्याला मी काय म्हणतो, कंट्रोल ब्रीडिंग एक्सपेरिमेंट. इन दिस टेक्निक द सीमेन इज कलेक्टेड फ्रॉम सुपिरियर मेल अँड इंजेक्टेड इन टू रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक ऑफ सिलेक्टेड फिमेल. आता साधारण असं आपण एक उदाहरण घेऊया की हरियाणामध्ये सुपिरियर मेलचं आपण सिमेन घेतलेलं आहे, बरोबर आहे. ते आपण विमानानं आणलं किंवा ट्रान्सपोर्ट रेल्वेनं आणलं. ठीक आहे. तर ते जे सिमेन आहे ते आपण इथल्या म्हणजे कोल्हापूरच्या म्हैशीच्या बफेलोच्या फिमेल ट्रॅकमध्ये आपण ते काय करू शकतो आहे, इन्सर्ट करू शकतो आहे. तिकडून तो मेल आणायचीकडं काही आवश्यकता नाही आहे. हे जे टेक्निक आहे, या टेक्निकला आम्ही काय म्हणतो आहे, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. द सिमेन कॅन बी यूज इमिडिएटली और कॅन बी फ्रोझन अँड यूज लॅटर ऑन. ठीक आहे. हे इमिडिएट यूज करू शकतो आहे, नंतर यूज करतो, फ्रोझन ठेवू शकतो आहे, त्याला आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो आहे. यूज लॅटर आपल्याला ज्यावेळी त्याची गरज आहे तेव्हा आपण ते यूज करू शकतो आहे. दिस मेथड इज इझी अँड हेल्पफुल टू ओव्हरकम सेव्हरल प्रॉब्लेम ऑफ नॉर्मल मेटिंग ॲज वेल ॲज ट्रान्सपोर्टेशन त्याला हे सगळे जे प्रॉब्लेम आहेत ते सगळे सॉल्व्ह होतात आणि हे मेथड चीप आहे, स्वस्त आहे. पुढं नेक्स्ट टेक्निक आहे, लास्ट टेक्निक, मल्टिपल ओव्युलेशन एम्ब्रियो ट्रान्सफर. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे MOET. हा प्रश्न स्टेट बोर्डला 2 ते 3 वेळा विचारलेला आहे. व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ MOET? तुम्ही काय सांगणार, मल्टिपल ओव्युलेशन एम्ब्रियो ट्रान्सफर. आता हे टेक्नॉलॉजी, हे टेक्निक काय ते आपण डिस्कस करूया. असाही प्रश्न विचारतील, एक्सप्लेन द मल्टिपल ओव्युलेशन एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्निक अँड इट्स ॲडव्हान्टेज इन ॲनिमल ब्रीडिंग. काय ह्याचा ॲडव्हान्टेज आहे?
दिस टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड्स द चान्स ऑफ सक्सेसफुल प्रोडक्शन ऑफ हायब्रिड. सक्सेसफुल म्हणजे काय, अतिशय यशस्वीरित्या आपण काय करतो आहे, जे ब्रीडिंग आहे ॲनिमल ब्रीडिंग ते आपण काय करतो आहे, यशस्वी पार पाडतो आहे. इन दिस मेथड द काऊ इज ॲडमिनिस्ट्रेटेड विथ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन like hormone to induce follicle maturation and then the superior ovulation is brought about. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, फिमेलमध्ये ओव्हरी असते आणि ह्या ओव्हरीवरती जे हार्मोन काम करतं हे आपण बघणार आहोत नंतर ना डीपमध्ये. आता इन ब्रीफमध्ये सांगतो. तर ते ओव्हरीमध्ये अनेक फॉलिकल असतात, ग्राफिन फॉलिकल, आणि हे ग्राफिन फॉलिकलना स्टिम्युलेट करण्यासाठी एक हार्मोन रिस्पॉन्सिबल आहे. त्या हार्मोनचं नाव आहे FSH, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. हे हार्मोन ॲट द सेम टाईम एक किंवा दोन फॉलिकलला काय करतं, स्टिम्युलेट करतं. पण आपण जर हे एक्सटर्नली हे हार्मोन जर त्या काऊच्या म्हणजे त्या गाईच्या ब्लडमध्ये जर आपण हे इन्सर्ट केलं किंवा इंजेक्ट केलं FSH आर्टिफिशियली, तर काय होणार आहे, इन ईच सायकल 6 to 8 एग्स मॅच्युअर सायमल्टेनियसली. बघा, एकावी किती होणार आहे, एक नॅचरली एक. पण हे जर आपण हार्मोन इंजेक्ट केलं तर एकावी किती एक मॅच्युअर होणार आहेत, 6 to 8. त्यामुळं त्या गाईला जर एक वासरू होणार असेल तर तिथे आता किती होतील, 1 2, किंवा एक आपण उदाहरण घेऊया पिगचं, डुकराचं, ठीक आहे, किंवा शेळींचं. म्हणजे जितकी आपण एग म्हणजे जितकं आपण हार्मोन ते इंजेक्ट करेल तितके काय होणार आहेत, एक रिलीज होणार आहे. द काऊ इज आयदर मेटेड विथ ॲन इलिबॅट बुल और आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. द ब्लास्टोसिस्ट ॲट 8 to 32 cell stage आर रिकवर्ड नॉन सर्जिकली अँड ट्रान्सफर्ड टू सरोगेट मदर. आता लक्षात ठेवा, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की हे 6 ते 8 एग आहेत. आता हे काय त्या गाईच्या ह्याच्यामध्ये युटरसमध्ये काय इतके ते त्याची ग्रोथ होणार नाही आहे. मग अशा वेळी आपण काय करू शकतो आहे, त्याचे लहान लहान एग आहेत, ह्या एगचं कन्व्हर्जन लक्षात ठेवा 8 ते 32 सेलमध्ये पेशीमध्ये झालेलं असतं. त्यावेळी हे 32 याचं छोटंसं ते जे स्ट्रक्चर आहे, हे जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण काय म्हणतो आहे, ब्लास्टोसिस्ट. मग हा ब्लास्टोसिस्ट घ्यायचा आणि ज्या सरोगेट मदर आहेत म्हणजे ज्या अशा दुसऱ्या गायी आहेत त्या गायींच्यामध्ये तो ट्रान्सफर करायचा. लक्षात आलं, जसं आपण टेस्टी बेबीमध्ये करतो तसं. मग अशामुळं कॅटल, शीप, रॅबिट्स, बफेलो ह्याचं प्रोडक्शन आपण काय करू शकतो, वाढवू शकतो. द हाय मिल्क यील्डिंग ब्रीड्स ऑफ female and high quality meat yielding bulls have been found to be successful to increase herd size in short period. म्हणजे कमी कालावधीमध्ये आपण काय करू शकतो, हे वाढवून हे टेक्निक यूज करून त्याचं प्रोडक्शन वाढवू शकतो. ठीक आहे, आज आपण इथंच थांबूया.